98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नवी दिल्लीमधल्या महाराष्ट्र सदनामध्ये मराठी भाषा, मराठी माणूस आणि दिल्ली या विषयावरती एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये मेधा कुलकर्णी, अमोल कोल्हे, अरविंद सावंत, सुप्रिया सुळे हे सहभागी झाले। नवी दिल्लीमधील महाराष्ट्र सदनामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळेला राज्यामधल्या राजकीय परिस्थितीवरती चर्चा करण्यात आली। यासोबतच उपस्थितांमध्ये गप्पांची जुगलबंदी सुद्धा रंगली होती। आपण परिसंवादामध्ये उपस्थित सगळ्या मान्यवरांना बोलतं करणार आहोत पुढचा तास दीड तास। आणि हे मीडियामुळे तिथे टाचणी पडली तरी इथे कळते। केंद्रीय शिक्षण मंत्रालयात आता शिंदे आणि फडणवीसांचा उल्लेख केला। एक काळ इथे गाजवणारे आणखीन शिंदे आणि फडणवीस होते। महादजी शिंदे आणि नाना फडणवीस 1761 ते दोन शिंदे फडणवीस जोडी होती। पटकनताई बोलून गेलं की पेशवाईच्या काळामध्ये दिल्ली शिंदे आणि फडणवीसांनी काबीज केली होती। ही काबीज केली होती। पानिपताच्या युद्धानंतर अवघ्या 10 वर्षात पुन्हा दिल्ली काबीज केली होती। आता याचा राजकीय अर्थ जर कोणी काढायचा म्हटला तर प्रत्येक मराठी माणसासाठी मनमे लड्डू फुट आहे। मराठी माणसाची अवस्था म्हणजे मी आता आमच्या त्यावेळेला आम्हाला प्रमोद महाजनांचा एक असं वाटायचं की आता आमचा पुढचा माणूस एकतरी पवार साहेबांबद्दल तेव्हा वाटत होतं। यशवंतराव पुढे मागे आले उपपंतप्रधान पदावरून, पुन्हा नाही गेले। शरद पवार साहेबांबद्दल खूप आधार आणि आशा वाटत होती, ते नाही झाले। आता तेही संपलं। प्रमोद महाजनांबद्दल एक अपेक्षा होती की हे होते। आता एक जण आहे त्याचा गड कधी खाली कोसळेल माहिती नाही, अशी परिस्थिती आहे। त्यामुळे या परिस्थितीमध्ये माणूस कसा उभा राहील, तो गड मजबूत राहायला पाहिजे मराठी माणसाचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।